महापुरुषांबद्दल असभ्यपणे बोलणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मिळाल्यानंतर त्याला 40 पोलीस आणि 8 बंदूकधारी असं स्पेशल प्रोटेक्शन पुरवण्यात आल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला। पाहूया हा रिपोर्ट। महापुरुषांचा अपमान, छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरनच लोटून दिलं पाहिजे। पण आपण लोकशाहीमध्ये आहोत, त्यामुळे लोकशाही अनुरूप या ठिकाणी नियम तयार करण्याचं काम आपण निश्चितपणे करू। जिसने शिवाजी महाराज का अपमान किया, यो कोरटकर जो जेल से छूटा, उनको तो देवेंद्र जी ने पूरा प्रोटेक्शन दे रखा है। 40 पुलिस उसके प्रोटेक्शन में है। जाकर देखिए, आप गिनो, मैं आपको बता रहा हूँ। ये है आपकी ऊपर से ढकलने के बाद पनिशमेंट। संरक्षण माझ्या माहितीप्रमाणे दिगं नसेल, पण दिगं असेल तर देवेंद्रजी आहेत, उत्तम निर्णय करतात, ते मागे घेत। जिजाऊ मातांसह शिवाजी महाराज आणि संभाजी राजांबद्दल असभ्यपणे बोलणारा आणि जातीवाचक धमक्या देणाऱ्या कोरटकरच्या संरक्षणासाठी सरकारनं 40 पोलीस दिल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय। राऊतांच्या दाव्यानुसार कोरटकरला गृह खात्यानं स्पेशल सिक्युरिटी दिली आहे। त्याच्या सुरक्षेसाठी 40 पोलीस आहेत आणि 8 बंदूकधारी सुद्धा त्याच्या सोबतीला असल्याचा आरोप संजय राऊतांचा आहे। महाराजांची आमची चर्चाही झालेली आहे। त्या संदर्भात जी योग्य कारवाई करायची आहे ती तर आम्ही करणारच आहोत, कारण आमचं सगळ्यांचंच मत आहे की महापुरुषांचा अपमान, छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरनच लोटून दिलं पाहिजे। पण आपण लोकशाहीमध्ये आहोत, त्यामुळे लोकशाही अनुरूप या ठिकाणी नियम तयार करण्याचं काम आपण निश्चितपणे करू। आप बोलते हैं ना वहां से ढकल देंगे, महाराज के जमाने में जो होता था, तो किया क्यों नहीं आप? एक एफआईआर तो लॉन्च करो भाई, आपके सामने अपमान किया है। जिसने शिवाजी महाराज का अपमान किया, यो कोरटकर जो जेल से छूटा, उनको तो देवेंद्र जी ने पूरा प्रोटेक्शन दे रखा है। 40 पुलिस उसके प्रोटेक्शन में है। 40 जाकर देखिए, आप गिनो, मैं आपको बता रहा हूँ। उसको स्पेशल सिक्योरिटी दी है, 8 गनर है उसके पास अभी। ये है आपकी ऊपर से ढकलने के बाद पनिशमेंट। संरक्षण माझ्या माहितीप्रमाणे दिगं नसेल, पण दिगं असेल तर देवेंद्रजी आहेत, उत्तम निर्णय करतात, ते मागे घेतील। ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला त्यांना संरक्षण देण्याचं कारण नाही। आणि या अगोदरही अशी एक घटना आताच अहिल्यानगर इथं झाली असताना सरकार आमचं होतं तरी आम्ही असा आप भाव नाही बघितला की आमचा आहे की तुमचा आहे। इथं तर काही हा आमचा नाहीच आहे, प्रश्नच उपस्थित। दरम्यान प्रशांत कोरटकरला कोर्टानं जामीन दिल्यानंतर तो पुन्हा राज्याबाहेर गेल्याची चर्चा आहे। कारण परवा जामीन मिळाल्यानंतर कोरटकरला पोलिसांनी कोल्हापूर विमानतळावर सोडलं। तिथून कोरटकर मुंबईमध्ये येऊन पुन्हा नागपूरला त्याच्या घरी जाणं अपेक्षित होतं, मात्र कोरटकर नागपूरला पोहोचलाच नाही। जामीन काही अटींवर मिळत असल्यानं पुढच्याही सुनावणीला कोरटकर हजर राहण्याची वेळ येऊ शकते। मात्र सद्यस्थितीत कोरटकर नेमका आहे कुठे याची ठोस माहिती अद्याप मिळालेली नाही। दुसरीकडे काल रायगडावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना इशारा दिल्यावर मिटकरींनी ट्विटद्वारे म्हटलंय की कडेलोट करावा असा माझ्या सरकारचा विचार असेल तर पहिला हरामी प्रशांत कोरटकर आणि दुसरा हरामी राहुल सोलापूरकर यांच्यापासून सुरुवात करावी। प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर हे 2 प्रकरणं हे महाराष्ट्रासाठी खूप चिंताजनक आहेत। प्रशांत कोरटकर सारखा नतद्रष्टा ज्यावेळेस कोल्हापूर पोलिसांनी त्याला अटक केलं आणि नंतर काही दिवस तो अंडा सेलमध्ये होता, आता त्याला जामीन मिळाला आणि तो सुखरूप म्हणजे पोलीस प्रोटेक्शनमध्ये मुंबईपर्यंत आला। आता हा कुठं लपलेला आहे नंबर 1, आणि राहुल सोलापूरकरवर अद्यापही एफआयआर का झाली नाही, ह्या 2 गोष्टी। माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, माझ्या सरकारवर विश्वास आहे, पण कडेलोटच जर टकमकीवरून करायचं असेल तर या प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर या दोघांचा नंबर आपलं सरकार लावेल का, हा सरकारमध्येच माझा प्रश्न आहे। आणि राहुल सोलापूरकर जे बाबासाहेबांबद्दल बरळलाय, शिवरायांबद्दल बरळलाय, त्याच्यावर साधी एफआयआर सुद्धा न होणं हेही महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। अमोल मिटकरी मला वाटतं सत्ताधारी पक्षात आहे, ज्यांच्या नेतृत्वाखाली ते काम करतात त्यांना हे सांगितलं तर बरं होईल, कारण आम्ही म्हटलं तर पुन्हा मग विरोधी पक्ष ओढतच असतो म्हणतात। पण तू कोरटकरांना सोडायला
आलिशान गाड्या येतात, कोण पुरवतं गाड्या, विमानतळावर सोडलं जातं. दरम्यान शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्यांवर अद्यापही गुन्हा का दाखल झाला नाही असा प्रश्नही मिटकरींनी केल्यावर याबद्दल भाजप नेते मुनगंटीवारांनी हा प्रश्न गृहखात्याला विचारा असं म्हणत उत्तर दिलंय. नाही, याचं कारण मी कसं सांगू शकेल, याचं कारण गृह विभाग सांगेल, मला काय माहीत राहील. मी तर एक चंद्रपूरमध्ये आमदार आहे. छत्रपती आमच्यासाठी देव कदाचित नसतील, पण देवापेक्षा कमी नाही आहे, आणि म्हणून त्यांचा अपमान करणाऱ्याला दंडित केलं पाहिजे. जर कायदे आता अपुरे असतील तर पुन्हा कायद्यामध्ये ॲडिशन केलं पाहिजे. ज्याच्या संदर्भात मी एक अशासकीय विधेयक मांडलं आहे, कदाचित ते जून जुलै अधिवेशनात येईल, तेव्हा मी ही आग्रही मागणी करणार आहोत की कोणी उठायचं, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचं धारिष्ट्य कोणी करू नये. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून तुम्ही आणि आम्ही आहोत. ते जर नसते तर आजही आमचा देश हा कदाचित लोकशाही मार्गाने पुढे जाऊ शकला असता का, हे प्रश्नचिन्ह आहे. लोकांनी आपल्या मर्यादेत बोलावं. सोलापूरकर काय बोललेत मी ऐकलेलं नाही, पण त्यांनी जर काही चुकीचं बोललं असेल तर सोलापूरकरांनी माफी मागावी. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.